तर याच्यामध्ये आपण राजापुरी ही जी काही पारंपरिक जात आहे, ही पारंपरिक जातीचे लागवड सांगली परिसरामध्ये आहे आणि त्याला आपल्याला भौगोलिक मानांकनही मिळालेलं आहे. प्रामुख्याने आपण या भौगोलिक मानांकनचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला पहिलं भौगोलिक मानांकन जे मिळालेलं आहे ते वर्धा वायगाव इथलं वायगाव हळदीसाठी मिळालेलं आहे. त्याच्यानंतर सांगली टर्मरिकसाठी मिळालेलं आहे आणि नुकतंच आपल्याला आता वसमत हळदी हेही मानांकन मिळालेलं आहे. जे देशामध्ये एकूण 5 भौगोलिक मानांकन हळदीसाठी मिळालेले आहेत त्याच्यातले 3 भौगोलिक मानांकन आपल्याला प्रामुख्यानं हळदीमध्ये या महाराष्ट्रामध्ये मिळालेले आहेत. आणि जर आपण या हळदीची उत्पादकता क्षेत्र जर पाहिलं तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे हे राज्य भारतामध्ये अग्रेसर राज्य बनलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या ज्या जाती आहेत ह्या जाती निवडत असताना आपल्याला जे काही आपली गरज आहे किंवा आपल्याला कोणत्या मार्केटमध्ये ते विकायचं आहे त्यानुसार आपण जातींची निवड करणं हे गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या जाती आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं या राष्ट्रीय संशोधन केंद्र कालिकत येथूनही काही जाती विकसित झालेल्या आहेत. या जातीमध्ये आपण जर पाहिलं तर प्रामुख्यानं टेकुरपेटा आलेपी ह्या जाती जशा आपल्याकडं राजापुरी लोकल आहे तशा पद्धतीचे केरळ किंवा आंध्र प्रदेश तेलंगणा मधल्या त्या जाती वेगवेगळ्या आहेत. परंतु ISR प्रगती ही लवकर परिपक्व होणारी जात भारतीय संशोधन केंद्र कालिकत येथून विकसित झालेली आहे. साधारणतः 7.5 ते 7 महिन्यामध्ये तयार होते आणि याच्यामध्ये कुरकुमीचं प्रमाण सुद्धा 5% जास्त आहे. आणि सरासरी याची उत्पादकता जी आहे ते 25 ते 30 क्विंटल प्रति एकरी वाढून एवढं उत्पादन आपल्याला अगदी 6.5 ते 7 महिन्यामध्ये मिळते. म्हणजे जे शेतकरी 2 पिकं घेऊ शकतात किंवा ज्यांना रब्बी पिकं घ्यायची आहेत त्यांनी जर हळदीचं पीक साधारणतः एप्रिल मे महिन्यामध्ये लागवड केली तर अगदी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये या जाती ज्या आहेत त्याच्यामध्ये वायगाव असेल किंवा ही ISR प्रगती असेल याची काढणी आपण करू शकतो. आणि तदनंतर मग आपण दुसरं हरभऱ्यासारखं पीक जे आहे ते रब्बीचं पीक सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. किंवा ज्यांच्याकडे पाण्याची कमतरता आहे, डिसेंबर नंतर पाणी मिळत नाही, अशा वेळी आपण या जातींची निवड करावी की सर्वसाधारणपणे आपल्याला 4 महिन्यामध्ये ज्यावेळेस पावसाचा कालावधी आहे त्यावेळेस कोणतेही पाणी देण्याची गरज नाही. परंतु त्याच्यानंतर मात्र आपल्याला 1-2 पाण्यामध्ये ही जी हळद आहे या जाती ज्या आहेत ह्या जाती तयार होतात. त्याच्यानंतर काही सुवर्ण असेल, सुदर्शना असेल किंवा सुगुणा, प्रभा किंवा ISR केदारम, ISR आलेपी सुप्रीम याही जाती काही विकसित झालेल्या आहेत. तामिळनाडू कृषी विद्यापीठाने काही BSR नावाच्या सिरीजनी BSR 1, BSR 2, BSR 3 या जाती विकसित केलेल्या आहेत. नॉर्थ ईस्ट किंवा उत्तर पूर्वेकडील राज्यांमध्ये मेघा किंवा लकाडॉंग या नावानं जाती प्रसिद्ध आहेत. त्याची मेघा सारख्या जातीची लागवड आपल्याकडं दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला उत्पादन आणि विक्रीचं प्रमाणही चांगल्या पद्धतीचं मिळत आहे. रोमा किंवा कस्तुरी ह्या जाती आहेत. रोमामध्ये थोडंसं उत्पादनाच्या दृष्टीने किंवा उत्पादकता ही ओरिसा कृषी विद्यापीठानं विकसित केलेली जात आहे. परंतु याचं उत्पादन आपल्याला म्हणावं असं आपल्याकडे मिळत नाही. परंतु कस्तुरी जी काही औषधी गुणधर्म असलेली जात आहे या जातीची लागवड सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याकडं वाढत असलेली दिसून येते. आता याच्यामध्ये ह्या ज्या काही जाती आहेत ह्या वेगवेगळ्या जाती आपण निवडत असताना आपल्या गरजेनुसार आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याकडे ज्या काही निविष्ठा उपलब्ध आहेत या निविष्ठांच्या उपलब्धतेनुसार आपण या जातींची निवड जी आहे ती निवड आपण करायची आहे. परंतु जे आपण जात कोणतीही निवडा त्याच्या बियाण्यावरती बीज प्रक्रिया करणं हे खूप गरजेचं आहे. जे काही आपण बियाणं वापरतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने मातृकंद किंवा ज्याला आपण जेटागड्डा म्हणतो, जे काही फुटवे आलेले आहेत त्या फुटव्याच्या खाली जे कंद वाढतात त्याला आपण बगलगड्डे असे म्हणतो. आणि शेंग किंवा ओली हळकुंड हे सुद्धा आपण बियाण्याला वापरत असतो. आता याच्यामध्ये तिन्ही प्रकारचं बियाणं आपण ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस आपल्याला शेंग जी आहे ती शेंग साधारणतः 30 ग्रॅमच्या वरती असेल आणि बंडा जो आहे तो साधारणतः 50 ग्रॅमच्या दरम्यान असेल तर उत्पादनामध्ये फारसा फरक पडत नाही. परंतु जर शेंगेचे वजन जे आहे ते 30 ग्रॅमपेक्षा कमी असेल तर मग मात्र आपल्याला उत्पादनामध्ये बंड्यापेक्षा किंवा जे काही गड्डा आहे त्याच्यापेक्षा उत्पादन आपल्याला शेंगीपासून हे कमी प्रमाणामध्ये मिळतं. त्यामुळं जे काही आपल्याकडं बियाणं म्हणून आपण वापरणार आहोत तर आपल्याला पुढील वर्षी बियाणं तयार करायचं असेल तर त्यासाठी आपण या हळकुंड बियाण्याचा वापर करावा आणि जास्तीत जास्त उत्पादनासाठी आपण जेटागड्डे किंवा मातृकंद बियाणं जे आहे त्याचा वापर आपण करावा. तत्पूर्वी लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. जे बियाण्यावरती आपल्याला हे जे प्रत्येक पानाच्या ठिकाणी जे काही वलय झालेले दिसतात किंवा जे आपण त्याला पेरे म्हणतो या पेऱ्याच्या
आतमध्ये विशेषतः कंदकुजीला कारणीभूत बुरशी ते बुरशीचे बीजाणू लपलेले असतात किंवा कंदमाशीला हा कारणीभूत असणारे जे काही टीम चालू आहे ऑनलाईन. किंवा पोस्ट हे सुप्तावस्थेमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये असलेले दिसून येतं. तर त्यासाठी आपण बियाणं पूर्णतः निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कोणतेही एक आंतरप्रवाही कीटकनाशक, एक आंतरप्रवाही बुरशीनाशक किंवा जे सेंद्रिय पद्धतीने लागवड करत असतील त्यांनी ट्रायकोडर्माचा किंवा आपल्याकडे बायोमिक्स परभणी कृषी विद्यापीठाचं मिळतं तर ते बायोमिक्सचा बीज प्रक्रियेसाठी आपण वापर करावा. आता त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया करत असताना आपण शेतामध्ये औषध तयार करायचं किंवा एक खड्डा करायचा, त्याच्यामध्ये प्लास्टिकचा कागद अंतरायचा आणि त्याच्यामध्ये बियाणं जे आहे ते बियाणं कमीत कमी अर्धा तास बुडून राहील या दृष्टीने या पद्धतीने आपण जी काही बीज प्रक्रिया जी आहे ती बीज प्रक्रिया आपण करायची. जे काही शिफारसीत कीटकनाशक बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये क्विनॉलपास आहे, कार्बनडेजिम जे काही बायोस्टिन नावानं बाजारामध्ये मिळतं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या नावानं आता बाजारामध्ये मिळतात त्याचा वापर आपण करू शकता. जैविक बीज प्रक्रियेमध्ये मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने आपण आजोस्पर्लियम जे नत्र स्थिर करणारे आहेत किंवा PSBI स्फुरदवीर करणारे किंवा व्यायाम आहे याचा वापर आपण करावा. जे काही आपण हे जैविक खतं आहेत आणि रासायनिक बुरशीनाशक कीटकनाशकांची बीज प्रक्रिया आहे याच्यामध्ये जर आपल्याला दोन्ही बीज प्रक्रिया करायची असतील तर सुरुवातीला आपण रासायनिक बीज प्रक्रिया करून घ्यावी लागवडीच्या अगोदर साधारणपणे 1 ते 2 दिवस आणि बियाणं सावलीमध्ये सुकून अगदी लागवड करतेवेळी आपण जीवाणूच्या द्रावणामध्ये बियाणं बुडवायचं आहे आणि लगेच लागवडही करायची आहे. जैविक बीज प्रक्रिया झाल्यानंतर जेवढ्या लवकरात लवकर मातीशी संपर्क येईल तेवढं आपले जे जीवाणूंचं मल्टिप्लिकेशन किंवा जे काही उत्पादन पुनरुत्पादन जे आहे ते योग्य पद्धतीने झालेलं आपल्याला दिसून येतं. लागवडीमध्ये आपण 2 पद्धतीचा प्रामुख्याने विचार करतो. एक तर सरीवरंबा पद्धत ज्याच्याकडं पाणी देण्याची किंवा आधुनिक सिंचन जसं ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीची सोय नाही त्यांनी सरीवरंबा पद्धतीचा वापर करावा आणि जिथं ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणं शक्य आहे अशा ठिकाणी आपण गाडीवापा पद्धतीचा वापर करावा. सरीवरंबा पद्धतीमध्ये आपण जे काही सऱ्या सोडतो ह्या साधारणतः 2.5 ते 3 फूट जास्तीत जास्त 4 फुटापर्यंत आपण या सऱ्या सोडून सरीच्या दोन्ही बाजूला 1/3 भागावरती आपण हे जे कंद जे आहेत हे कंद आपण लावायचे आहेत. म्हणजे काय होईल की जरी पाऊस जास्त पडला तर मधल्या सरीमधून जे काही पाणी आहे हे पाणी वाहून जाईल. दुसरे याच्यामध्ये एकरी जी झाडांची संख्या आहे ही जवळपास 28 ते 30,000 कंद आपले लागले जातात. हे सर्वसाधारणपणे एकरी आपल्याला मातृकंद जर पाहिलं तर 12 ते 13 क्विंटल मातृकंद बियाणं लागतं आणि हळकुंड जे आहे ते जवळपास 10 क्विंटल बियाणं आपल्याला या पद्धतीमध्ये लागतं. परंतु रोपांची संख्या जास्त असूनही याच्यामध्ये उत्पादन कमी नाही शक्यता असते. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेस ही जी हळकुंड आहेत किंवा जे काही कंद आहेत हे कंद हळकुंड सुटायला सुरुवात होते. ज्या बाजूला माती आहे, ज्या बाजूला ओरंबा आहे त्या बाजूला हळकुंडाची वाढ चांगली होते. परंतु ज्या बाजूला सरी आहे त्या सरीच्या बाजूला हळकुंड अशा पद्धतीने उघडी पडतात आणि ती हिरवी पडल्यानंतर त्यांची वाढ जी आहे ती वाढ थांबलेली आपल्याला दिसून येते. तर त्यासाठी आपण माती लावणं, वेळच्या वेळी खुरपणी करणं किंवा बालभरणी करणं असे 2 वेळा भरणी करणं यामुळे सुद्धा अगदी सरीवरंब्यावरती सुद्धा एकरी 40 क्विंटल पर्यंत उत्पादन काढणारे शेतकरी आपल्याकडे आहेत. परंतु त्या दृष्टीने त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्याचे उत्पादन किंवा जे काही मॅनेजमेंट व्यवस्थापनाची जी काही वेगवेगळी कामं आहेत ही कामं आपण वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे. रुंदवरंबा असेल किंवा गादीवापा असेल त्याच्यामध्ये आपण अगदी 4 फूट, 4.5 फूट किंवा 5 फूट यानुसार आपण आपल्याकडे ठिबक सिंचन किंवा जे काही आपल्या निविष्ट आहेत त्यानुसार आपण 2 वरब्यामधले किंवा 2 सरीमधलं अंतर आपण ठेवायचं आहे. ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा चांगला होत नाही अशा ठिकाणी आपण 5 फूट 2 सरीमधलं अंतर ठेवायचं आहे की जेणेकरून आपल्याला गादीवापीची उंची जी आहे ही 1.25 फूट ते 1.5 फूट आपल्याला मिळेल. गादीवापीची वरची रुंदी आहे ही साधारणतः 2 फुटापर्यंत असली पाहिजे. दोन्ही बाजूला अर्धा अर्धा फूट अंतर सोडून आणि 2 ओळीमध्ये 1 फूट अंतर सोडून आपण ही जी लागवड आहे ती लागवड आपण करायची. आता याच्यामध्ये लागवड करत असताना ज्या मध्यभागी आपण लॅटरल येईल किंवा ठिबकची लाईन येईल आणि त्याच्या दोन्ही बाजूला आपण जे कंद लावत असतो हे कंद लावत असताना 2 ओळीमधलं अंतर 1 फूट ठीक आहे. परंतु ज्यावेळेस आपण 5 फूट 2 सरीमधलं अंतर ठेवतो किंवा 2 बेड मधलं अंतर आपलं 5 फूट असतं त्यावेळेस आपली एकरी जी रोपांची संख्या ही 22 ते 23,000 कंद हे लागले गेले पाहिजेत. म्हणजे जी काही आपली उगवण क्षमता जरी 100% नाही पकडली आपण 90% किंवा 85% उगवण क्षमता जर झाली तर आपल्याला सरासरी 20,000 रोपं आपले हे एकरी जे आहेत ते एकरी या हळदीच्या शेतामध्ये आपले लागले पाहिजेत किंवा फायनल काउंट जो आहे तो किंवा जे आपण पिकांची संख्या किंवा प्लांट पॉप्युलेशन म्हणतो हे आपले एकरी 20,000 पर्यंत हे प्लांट पॉप्युलेशन आपलं राहिलं पाहिजे.
त्यामुळे काय होतं की सर्वसाधारणपणे एकरी आपल्याला एका रोपापासून 1 किलो ओली हळद मिळाली तर 20,000 किलो म्हणजेच 200 क्विंटल ओली हळद ही आपल्याला मिळू शकते, की जे वाळून सुकवून आपल्याला 40 क्विंटल पर्यंत अगदी सहज आपण गाठू शकतो. परंतु त्यासाठी ही झाडांची संख्या, त्याचबरोबर प्रत्येक झाडापासून मिळणारं उत्पादन, त्याला येणारी पानांची संख्या, त्यांची फुटव्यांची संख्या, या सर्वावरती आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक महिन्याच्या वाढीच्या टप्प्यामध्ये जर आपण हे वेगवेगळ्या अवस्था पाहिल्या आणि त्याप्रमाणे जर नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून चांगल्या पद्धतीचं उत्पादन जे आहे ते उत्पादन आपण घेऊ शकतो. झाडांची संख्या योग्य रीतीने राखण्यासाठी आपण काही हळद लागवडीची यंत्रे विकसित केलेली आहेत, त्याचाही वापर आपण करू शकता, जेणेकरून ही जी काही रोपांची संख्या, ही रोपांची संख्या आपल्याला त्याच्यामध्ये मर्यादित राखता येईल. हळदीची रोपं तयार करून लागवड पद्धती ही प्रचलित आहे, परंतु याच्यामध्ये आपल्याला महत्वाचा तोटा हा आहे की आपण जे काही सोराकंद आहे किंवा कोचा आहे, हा कोचा आपल्याला मिळत नाही. आपल्याकडे कोच्याची किंवा सोऱ्याची एक सेपरेट इंडस्ट्री आहे की जी विशेषतः त्याला रेटही जास्त मिळतो. जर सर्वसाधारणपणे आपण एकरी 10 क्विंटल बियाणं वापरलं असेल तर कोचा आपल्याला 2 ते 2.5 क्विंटल, जास्तीत जास्त 3 क्विंटल पर्यंत एकरी मिळतो. आणि हा जो कोचा आहे, हा कोच्याचा रेट हळदीच्या दुप्पट असतो. म्हणजे जे काही बियाण्यासाठी आपण जे काही पैसे घालतो ते जवळपास ह्या कोच्यामध्ये आपले जे निघून जातात. परंतु रोपं जर लागवड केली तर रोपामध्ये आपल्याला हा कोचा मिळत नाही. आणि दुसरी महत्वाची बाब की थोडंसं उत्पादनाच्या बाबतीत थोडीशी साशंकता आहे. काही ठिकाणी रोपांचे योग्य पद्धतीने योग्य वेळी जर लागवड केली तर उत्पादन आपल्याला सरासरी 1 किलो पर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त मिळालेलं आहे. परंतु थोडीफार जरी रोपांची लागवड करण्यामध्ये उशीर झाला तर हे जे मुळं आहेत, हे मुळांचं कॉइलिंग होतं किंवा अशा पद्धतीने मुळं गोल होतात आणि मग त्याचं जे काही फुटवा आहे किंवा पुढची जी क्रिया आहे ती क्रिया मंदावली जाते आणि मग त्याच्या उत्पादनाचा फटका आपल्याला दिसून येतो. परंतु ज्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पाण्याची सोय नाहीये अशा ठिकाणी आपण या रोपांची लागवड करू शकता. किंवा नवीन जातींचं बियाणं घेतलेलं आहे आणि आपल्याला बियाणं तयार करायचं आहे तर अशा वेळी सुद्धा आपण या रोपाद्वारे लागवड जी आहे ती लागवड करू शकतो. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये योग्य नियोजन करणं, योग्य निविष्ठांचा वापर करणं, जर आपण हे कंद किंवा जेटागड्डांना जे काही आपण खतांचं व्यवस्थापन आहे ते जर योग्य पद्धतीने जर केलं तर नक्कीच आपल्याला रोपापेक्षा जास्त उत्पादन या कंदापासून आपल्याला मिळू शकतं. काही व्हर्टिकल फार्मिंग सारखे प्रयोग या हळदीमध्ये करत आहेत. काही शेतकऱ्यांना काही वेगवेगळ्या कंपन्या अप्रोच होत आहेत, परंतु अशा कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये. कारण ही जी पद्धत आहे याच्यामध्ये उत्पादन अगदी कमी येतं आणि खर्च खूप आहे. त्यामुळे शक्यतो या अशा जे काही संशोधनाच्या अधीन किंवा अजून त्याच्यावरती संशोधनाचं काम चालू आहे अशा पद्धतीची लागवड आपण शक्यतो त्याच्याकडे वळू नये. ज्यावेळेस आपल्याकडे यथाकथित संशोधन पूर्ण झाल्यानंतर त्याचे रिझल्ट आल्यानंतर आपल्याला माहिती आपल्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवली जाईल. काही शेडनेटमध्येही काही वेगवेगळे प्रयोग चालू आहेत, त्याचाही अजून पूर्णता नाही. परंतु जर आपण ठिबकच्या माध्यमातून योग्य पद्धतीने खताचं नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचं फुटवे जे आहेत ते फुटवे अशा पद्धतीने आपण मिळू शकतो. खतांचं जे नियोजन करणार आहे त्याच्यामध्ये आपण मी सांगितलं की सुरुवातीला सेंद्रिय खतांचा वापर करायचा आणि त्याचबरोबर बेसल डोसमध्ये गादीवाफे तयार करत असताना एकरी 5 बॅग आपण सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1.5 बॅग जे आहे ते पोटॅशची आपण द्यायच्या. आता ज्यांच्याकडे ठिबक न देण्याची सोय आहे किंवा ठिबक न खतं देणार आहात त्यांनी सिंगल सुपर फॉस्फेट हे 2च बॅग वापरायचे आणि पोटॅशची 1 बॅग वापरून आपले गादीवाफे जे आहेत ते गादीवाफे, मग त्याच्यामध्ये लिंबोळी पेंड एक 400 किलो आणि इतर काही सेंद्रिय खतं जसे शेणखत असेल किंवा गांडूळ खत असेल किंवा जे काही उपलब्ध होईल ते खतांचा वापर करून आपण आता सध्या प्राप्त परिस्थितीमध्ये गादीवाफे तयार करून घ्यायचे. गादीवाफे तयार केल्यानंतर बियाण्याची योग्य रुजवण झालेली आहे का, बियाण्याची योग्य नियोजन झाले आहे काय, त्यानुसार त्याला अंकुर फुटले आहेत का हे पाहून त्याच्याकडे लागवडीकडे आपण वळायचंय किंवा लागवडीचं नियोजन करायचंय. लागवडीचं नियोजन करत असताना चालू वर्षी आपण उशिरात उशिरा 20 सर जून ते 25 जून पर्यंत लागवड जी आहे ती लागवड आपण करावी. हा, हे जे काही नियोजन आहे या नियोजनामध्ये आपण फुटव्यांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने आपण जे काही खतांचं बेसल डोस मध्ये नियोजन करत आहोत त्याच्यामध्ये 15 दिवसानंतर लगेच जर ठिबक असेल तर ह्युमिक ऍसिड सारखे द्रावण किंवा ह्युमिक ऍसिड एकरी साधारणतः 1 लिटर 85% वरती आपण जर ठिबक मधून जर सोडलं तर पांढरी मुळी चांगली सुटण्यासाठी मदत होते. पांढरी मुळी जर जोमदार असेल तर आपल्याला जे काय हळदीपासून पहिली सुरळी किंवा पहिला कोंब बाहेर पडणार आहे हा कोंब आपल्याला चांगला बाहेर पडलेला दिसेल. अगदी त्याची उंची जी आहे ते 15 सेंटीमीटर ते 20 सेंटीमीटर पर्यंत राहील
आणि त्यानुसार मग पुढचे पानांची वाढ असेल किंवा पानांची संख्या असेल हे आपल्याला योग्य पद्धतीने मिळते. लागवडीच्या वेळेस आता चालू वर्षी आता पावसाचं वातावरण आहे, आर्द्रता वाढलेली आहे, त्यामुळे कोंब अगदी आठवड्यामध्ये हळदीच्या बेण्याला यायला सुरुवात होईल. परंतु जर लागवडीसाठी उशीर झाला तर हे जे कोंब आहेत हे कोंब मोठे होतील आणि तदनंतर जर आपण लागवड करतेवेळी जर हे कोंब मोडले गेले तर त्याला दुसरे कोंब येत नाहीत असं नाही, दुसरे कोंब त्याच्यापासून येतात. परंतु त्याच्यामधला जो काही जोम आहे, म्हणजे जो आपल्याला साधारणतः 1 फुटापर्यंत साधारणतः 15 ते 20 सेंटीमीटर लांबीचा जो काही सुरुवातीची सुरळी किंवा जो आपण पान जे आहे ते पहिलं पान बाहेर पडलं पाहिजे तेवढं पडत नाही आणि त्यामुळे मग पुढच्या वाढीवरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येणार आहे. त्यामुळे शक्यतो लागवडीच्या वेळी हे जे पहिला आलेला कोंब जो आहे तो कोंब मोडणार नाही याची काळजी घ्यावी. दुसरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका असते की जे काही कंद आहेत हे कंद उभे लावायचे, आडवे लावायचे का वरती येतील या पद्धतीने लावायचे. तर सर्वसाधारणपणे बियाणं जे आहे ते बियाणं उभं लावा किंवा आडवं लावा, त्याला जे काही अंकुरण येणार आहे त्याच्या प्रत्येक बियाण्याचा किंवा प्रत्येक वनस्पतीचा हा गुणधर्म आहे की त्याची पानांची वाढ जी आहे किंवा ज्याला आपण शेंडा म्हणतो, हा शेंडा प्रामुख्याने सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढतो आणि जे काही मुळं आहेत ते मुळं जमिनीच्या दिशेने वाढत असतात. त्यामुळे कंद कसाही उलटा सुलटा कसाही लावला तरी त्याच्यापासून रोप जे आहे ते रोपाचा शेंडा हा बाहेर येणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये फारसं काही अशी गफलत नाही किंवा त्याच्यामध्ये फारसा काही फरक पडत नाही. परंतु शेंग जे आहे ते शेंग लावत असताना आपण आडवी लावणं गरजेचं आहे, उभी शक्यतो शेंग लावू नये. कारण त्याच्यामध्ये जे काही फुटवे येत असतात ते फुटव्यांची संख्या ही या शेंगेमध्ये जास्त येते. त्यामुळं पुढच्या वर्षी गोल बियाण्यांची संख्या जी आहे ती गोल बियाण्यांची संख्या आपल्याला जास्तीत जास्त मिळते. तर या पद्धतीने आपण नियोजन करून जे काही आपल्या खतांचे बेसल डोस आहे हे बेसल डोस आपण पूर्ण करायचा आहे. सर्वसाधारणपणे 1.5 महिना पूर्ण झाल्यानंतर नत्रयुक्त खतं किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील याचा वापर आपण करायचा आहे. त्याच्यामध्ये नत्रयुक्त खतामध्ये आपण नीम कोटेड युरिया आपल्याकडे मिळतो. तर हा नीम कोटेड युरिया एकरी 1.5 बॅग सर्वसाधारणपणे चालू परिस्थितीमध्ये 45 किलोची बॅग आपल्याला युरियाची मिळते. तर ही साधारणतः 1.5 बॅग एकरी आपण पहिला अवस्था पूर्ण झाल्यानंतर म्हणजे पूर्ण उगवण झाल्यानंतर आपण टाकायचे आहे. त्याच्यामध्ये काही सूक्ष्म अन्नद्रव्य जर आपण माती परीक्षण केलं असेल आणि स्पेसिफिक जर ग्रेड 2 चे जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते एकरी 10 किलोची बॅग आपण ह्या पूर्ण उगवण झाल्यानंतर म्हणजे साधारणतः 1.5 महिन्यानंतर आपण देणं गरजेचं आहे. कंदमाशीच्या नियंत्रणासाठी किंवा कंदकुजीच्या नियंत्रणासाठी प्रामुख्याने ट्रायकोडर्माचा वापर जो आहे हा ट्रायकोडर्माचा वापर आपण सुरुवातीपासून म्हणजे हळद लागवड केली की लगेच करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण पहिलं पाणी दिलं की पहिलं पाणी दिल्यानंतर ठिबकच्या माध्यमातून आपण ट्रायकोडर्मा सोडू शकता किंवा आपल्याकडे परभणी कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स आहे ते आपण सोडू शकता किंवा पावडर फॉर्म मध्ये असेल तर सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून ते जर आपण या गादी वाफ्यावरती किंवा वरंब्यावरती जर आपण टाकलं गेलं तर आपल्याला पुढे जे काही कंदकुज नावाचा रोग होतो किंवा त्याची बुरशी जी आहे ती बुरशी वाढणार आहे त्याचा आपण प्रतिबंध जे आहे ते प्रतिबंध आपण करू शकतो. सर्वसाधारणपणे 1.5 महिन्याच्या अंतराने 3 वेळा आपण ट्रायकोडर्मा एकरी 3 किलो पावडर फॉर्म मध्ये असेल किंवा लिक्विड स्वरूपातला असेल तर एकरी 1 लिटर या प्रमाणामध्ये ठिबकमधून जर सोडत राहिला आणि 7 ते 8 तासापेक्षा जास्त वेळ शेतामध्ये पाणी साठवून दिलं नाही तर कंदकूज हा आपल्याला 100% आपल्या शेतामध्ये येणार नाही. परंतु कंदकूज आल्यानंतर मात्र आपण पळापळ करतो, मग त्यासाठी आपण कोणतेही तांब्रयुक्त बुरशीनाशक जे आहे या बुरशीनाशकाचं आळवणी करणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता पावसाळी वातावरण आपल्याकडे जून जुलै महिन्यामध्ये राहतं आणि त्याच्यामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. तर तो करपा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला टाळण्यासाठी आपण स्पर्शजन्य बुरशीनाशक आहेत जसं कॉपर ऑक्झिक्लोराइड आहे किंवा बाविस्टिन आहे किंवा M45 आहे याचाच वापर आपण सुरुवातीचे 2 ते 3 महिन्यापर्यंत करायचा आहे. कारण जर आपण आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा सुरुवातीपासून जर वापर केला तर नंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये धुकं पडायला सुरुवात होते किंवा दव पडायला सुरुवात होते. त्यावेळेस जो करपा येतो तो करपा मग आपल्याला स्पर्शजन्य औषधं आपण सुरुवातीला वापरली नसतील आणि सुरुवातीलाच आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरले असतील तर मग नियंत्रणात करणं खूप कठीण जातं. तर त्यासाठी शक्यतो सुरुवातीला आपण जास्त महागडी किंवा कॉस्टली किंवा हाय मॉलिक्युल न वापरता स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा आपण वापर करावा आणि आपल्या या जे पिकाचं नियोजन आहे ते नियोजन आपण करावं. तर या हळद पिकाच्या बाबतीत लागवडीच्या दृष्टीने आपण चर्चा केलेली आहे. आपल्या काही शंका असतील तर आपण आता चर्चा करूया. माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्र यांनी मला आज इथं आमंत्रित केलं आणि माझे विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपण जवळपास 1 तास मला भेटलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.
सर धन्यवाद सर. सर आपले काही प्रश्न असतील तर ते घेऊ. आणि सर आमचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र कदम सर आहेत. सर हा, नमस्कार सर, बोला ना. हा, अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती शेतकऱ्यांसाठी आपण दिलेली आहे आणि अगदी प्रॉपर टाइमला आपली ही माहिती आता शेतकऱ्यांपर्यंत आपल्या माध्यमातून जात आहे. त्याबद्दल आम्ही केंद्राच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. फक्त याच्यामध्ये एक विषय होता की जी खताची मात्रा जी असते, आपण बोललात की मुख्य मूलद्रव्ये आणि सूक्ष्म मूलद्रव्ये याचा बॅलन्स वापर केला पाहिजे. तर बरोबर. त्यामध्ये जर मात्रेच्या संदर्भात आपण जर बोललात तर ते थोडंसं शेतकऱ्यांना कामाला येईल असं मला वाटतंय. कशा संदर्भात? किती मात्रा दिली पाहिजे आपण एनपीके, केव्हा दिलं पाहिजे स्प्लिट मध्ये, त्यानंतर सूक्ष्म मूलद्रव्य किती दिलं पाहिजे. तर माती परीक्षणाप्रमाणे तर ते आहे, पण जनरल डोस जो आहे त्याबद्दल थोडं सांगितलं तर काही जे नवीन लागवड करणारे लोक आहेत आमचे त्यांना हो, तर ते सांगितलं ना की त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मी सांगितलं की एकरी साधारणतः 10 टनापर्यंत आपण शेणखताचा वापर आपण सांगतो. परंतु तेवढं शेणखत उपलब्ध नसल्यानंतर त्याला पर्यायी जे काय आहे त्याच्यामध्ये गांडूळ खत आपण एकरी 1 ते 1.5 टनापर्यंत, किंवा आपल्याकडं चांगली कुजलेली कारखान्याची मळीचं खत आहे, ते मळीचं किंवा प्रेसमेड कंपोस्ट आपण म्हणतो त्याला, तर हे प्रेसमेड कंपोस्ट अगदी आपण 2 टनापर्यंत एकरी त्याच्यामध्ये वापरू शकतो. किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कंपोस्ट, सिटी कंपोस्ट आहेत, ते 1 ते 1.25 टनापर्यंत आपण वापरू शकतो. आणि वेगवेगळ्या पेंडींचं मिश्रण आहे, जसं करंज पेंड आहे किंवा लिंबोळी पेंड आहे, हे सुद्धा आपण 400 किलो पर्यंत आपण एकरी वापरू शकतो. हे सेंद्रिय खतांच्या बाबतीत झालं. बेसल डोस मध्ये जे आहे त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 5 बॅग आणि पोटॅश जे आहे ते 2 बॅग आपल्याला बेड तयार करताना किंवा गादी वाफे तयार करताना आपल्याला द्यायचे आहे. किंबहुना पहिल्या खतांची मात्रा जी आहे, पहिली खतांची मात्रा उगवण पूर्ण झाल्यानंतर, जे काही वाढीची अवस्था मी सांगितलं त्याच्यामध्ये पहिली वाढीची अवस्था म्हणजे उगवणीची अवस्था झाल्यानंतर आपल्याला 50% जो नत्र आहे, जे जवळपास 1.5 बॅग युरिया, जी 45 किलोची आपली नीम कोटेड 45 किलो जी नीम कोटेड युरियाची बॅग जी आहे, ही युरियाची बॅग 1.5 बॅग आपण त्याच्यामध्ये 1.5 महिना पूर्ण झाल्यानंतर किंवा उगवण पूर्ण झाल्यानंतर द्यायची. आणि त्याच्याबरोबर काही सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत, हे सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 ची जी 10 किलोची बॅग येते ती आपण त्यावेळेस टाकायची आहे. त्याच्यानंतर भरणीच्या वेळेस आपण परत ही जी खतांची मात्रा आहे, खतांची मात्रा आपण रिपीट करायची आहे. म्हणजे साधारणतः 3.5 ते 4 महिन्याने 1.5 बॅग युरिया, त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य, आणि गरज असल्यास काही लिंबोळी पेंट किंवा करंज पेंट ही एकरी साधारण 200 ते 250 किलो आपण ते भरणीच्या वेळेस आपण वापरायचे. अशा 3 टप्प्यामध्ये आपल्याला हळदीची खतं देणं गरजेचं आहे. ज्या जमिनीमध्ये काळ्या आहेत परंतु हळदीची फुगवण होत नाही, चिबट आहे, अशा ठिकाणी आपण 5व्या महिन्यानंतर पोटॅश किंवा मिरेटा पोटॅश जो आहे, हा पांढरा पोटॅश आपण एकरी 1 बॅग ही जर आपण दिली तर आपल्याला हळकुंड्याची जाडी आणि फुगवण होण्यासाठी चांगली होते. तर अशा पद्धतीने सर्वसाधारण आपण खतांचं नियोजन करतो. जे ठिबकच्या माध्यमातून खतं देतात, ठिबकच्या माध्यमातून आपण सुरुवातीला मी सांगितलं की 15 दिवस पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला बेसल डोस मध्ये आपण 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 बॅग पोटॅश टाकायचे आहे. आणि 15 दिवस पूर्ण झाल्यानंतर मग आपण जसे हळदीचे कोंब दिसायला सुरुवात होतील, तर आपण पहिलं ह्युमिक ऍसिड जे आहे ते ह्युमिक ऍसिड आपण ठिबकच्या माध्यमातून एकरी 1 लिटर 85% 200 लिटर पाण्यामधून आपण ठिबकनी सोडायचं आहे. त्याच्यानंतर 28 दिवसांनी, म्हणजे पहिले 3 आठवड्यांनी 4 आठवड्याच्या अंतराने 2 वेळा आपण जर सोडलं तर पांढरी मुळी चांगली सोडते आणि त्यामुळं कोंबांची वाढ जी आहे ती किंवा फुटवे जे आहेत किंवा सुरुवातीची वाढ जी आहे ही चांगली यायला आपल्याला सुरुवात होते. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण युरिया आणि 19-19 हे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण वापरायचे आहे. सर्वसाधारणपणे ज्यावेळेस आपण खतं सोडत असतो त्यावेळेस कोणतेही वॉटर सोल्युबल खतं असतील किंवा जे रेग्युलर खतं आहेत, ही आपली रेग्युलर खतं आहेत परंतु पाण्यात विरघळणारे आहेत, हे आपण वापरू शकतो. एकरी 5 किलोपेक्षा जास्त खतं प्रति आठवडा हे सोडू नये, कारण जी काही अन्न घेण्याची कुवत या हळदीच्या पिकांच्या मुळांची आहे ती सर्वसाधारणपणे जे काही आपण पाण्यात विरघळून खतं सोडतो त्याची उपलब्धता ही जवळपास 70 ते 80% असते. त्यामुळे आपण जास्तीचं खत सोडलं तर ते लिचिंग होतं किंवा ते पाण्यावाटे वाहून जातं. तर त्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण 19-19 आणि युरिया ही खतं वापरायचे 3 महिन्यापर्यंत. त्याच्यानंतर 12-61-0 आणि 0-32-34 हे प्रति आठवडा आपण आलटून पालटून वापरू शकतो साधारणतः 5 महिन्यापर्यंत. आणि 5व्या ते 7व्या महिन्यापर्यंत आपण 0050 असेल किंवा पोटॅशियम सोनाइट असेल हे आलटून पालटून आपण वापरू शकतो, किंवा 13-045चा वापर आपण करू शकतो. तर या पद्धतीने खताचं नियोजन जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला एकरी 200 क्विंटल पर्यंत ओल्या हळदीचं उत्पादन जे आहे ते आपण काढू शकतो. थँक्स सर, अगदी व्यवस्थित खत नियोजन झालं आपलं. हे त्याचं काय आहे ते व्यवस्थित झालं. देशमुख साहेब, काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर घ्या.
असतील तर कोणाचं हे करा. सर राजश्री ताई पण जॉईन झालेल्या होत्या. एक प्रश्न आलेला आहे की हुमणीसाठी काही नियंत्रणासाठी. तर हुमणीसाठी मी सांगितलं की जर आपण अर्धवट कुजलेल्या शेणखताचा वापर केला असेल तर हुमणी हे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतं. तर त्यासाठी सुरुवातीपासून आपण मेटॅरायझिम नावाची जैविक बुरशी आहे किंवा एन्टोपॅथोजेनिक EPN सूत्रकृमी जे आहेत हुमणीला खाऊन टाकतात. तर त्याचा वापर आपण सुरुवातीपासून जर केला तर हे हुमणीची आपण रासायनिक कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण रासायनिक कीटकनाशकामध्ये आपण डेसिस जे आहे हे डेसिस साधारणतः अर्धा ते 1 लिटर प्रति एकरी ठिबकच्या माध्यमातून सोडायचे आणि त्याच्यानंतर मग आपण ही जी जैविक बुरशीनाशक आहेत जे हुमणीच्या नियंत्रणासाठी जैविक कीटनाशक जे आहे त्याच्यामध्ये मेटॅरायझिम नावाची जी बुरशी आहे ही मेटॅरायझिम नावाची बुरशी एकरी 3 किलो या प्रमाणामध्ये सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून ती शेतामध्ये टाकणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला हुमणीवरती नियंत्रण मिळेल. आणखी काही प्रश्न असतील तर विचारा. 10 मिनिट शिल्लक आहेत बैठकीसाठी आणखी. हॅलो हा कदम सर, बोला लवकर बोला. ते हळदीची जी नवीन जात आहे ना फुले हरिद्रा, त्याच्याविषयी थोडी माहिती सांगा की शेतकऱ्यांना. फुले हरिद्राचं आपण सुरुवातीला ज्या काही सुधारित जाती पाहिल्या त्याच्यामध्ये फुले हरिद्रा जात जी आहे ही नुकतीच हळद संशोधन केंद्र कसबे जिथून विकसित झालेली आहे. या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की या जातीच्या हळकुंडाची जाडी लांबी ही मार्केटच्या दृष्टीने किंवा मार्केटमध्ये जी काही डिमांड आहे त्या दृष्टीनं आहे. सर्वसाधारणपणे हळकुंडाची लांबी जी आहे ही 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त असते आणि जाडी जी आहे ती 1.5 सेंटीमीटर पेक्षा जास्त. म्हणजे जी काही A ग्रेडची जी हळद आहे ही A ग्रेडची हळद जवळपास 75 ते 80% या जातीपासून तयार होते. आणि त्यामुळे बाजारपेठेमध्ये जो काही वरचा अप्पर रेट म्हणजे जे काही आपण पेपरमध्ये दर वाचतो की अगदी 20,000 ते 10,000, तो 20,000चा रेट ह्या 80% हळदीला यामध्ये मिळू शकतो आणि एकरी जवळपास 40 क्विंटल सरासरी उत्पादन पासून वाढलेल्या हळदीचं मिळतं. त्यामुळे ही आणि त्या प्रमाणे हे 5% पेक्षा जास्त आहे. म्हणजे हे दोन्ही इंडस्ट्रीची म्हणजे कुरकुमिन इंडस्ट्री आणि जे काही ओपन मार्केटमध्ये आपण हळद विकतो या दोन्हीसाठी ही जी जात आहे ही जात अत्यंत चांगली आहे. त्यामुळे या जातीची लागवड आपण वाढवावी किंवा त्याची निवड जी आहे ती निवड आपण करावी. सर महादेव बोलतो सर, तर एकंदरीत पानाची संख्या ही शेवटपर्यंत मेन बांडीला आपण किती ठेवायला पाहिजे सर, किती असायला पाहिजे साधारणतः मुख्य जो कंदा आपण लावतो किंवा जे पहिला फुटवा आपला जो येतो त्या फुटव्यावरती 12 ते 13 पानं असणं गरजेचं आहे. त्यातली सर्वसाधारणपणे पहिली जी 1-2 पानं जी आहेत ही सुकून जातात ही 6व्या महिन्यापर्यंत. त्याच्यानंतर तिसरं पान जे आहे ते तिसऱ्या पानाची लांबी जी आहे ही लांबी सर्वसाधारणपणे 1 ते 6 फूट आणि रुंदी जी आहे ती साधारणतः 9 ते 12 इंच असणं गरजेचं आहे. अशी तुमच्या जर मुख्य खोडावरती साधारणतः 12 ते 13 पानं असतील तर आपल्याला सरासरी 1 किलोपर्यंत ओली हळद जी आहे ती ओली हळद आपल्याला मिळते. धन्यवाद ही जी सर. पानं आहेत, ही पानं 7 महिन्यापर्यंत हिरवीगार राहणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यावरती किडीचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे किंवा करपाचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे. कारण एक जरी पान किडीने किंवा करप्याच्या रोगाने गेलं तर सर्वसाधारणपणे 70 ते 80 ग्रॅम आपल्याला खाली कंदामध्ये कमतरता जाणवते किंवा त्याच्यामध्ये उत्पादन कमी झालेलं आपल्याला दिसतं. सर हे हरिद्रा जी आपण जात आता सांगितली त्याचं आणि जर आता आम्ही जी सेलम हळद घेतोय तर याचा तुलनात्मक अभ्यास जर केला तर त्याच्यामध्ये कर्क्युमिन बाबत आपण थोडंसं गाईड करा सर की कर्क्युमिन कोणत्या ह्याच्यामधला जास्त मिळतो आणि उत्पादनाला आम्ही आता मराठवाडा बीड जिल्ह्यामध्ये गाव सातेफळ आणि तालुका अंबाजोगाई आहे तर या भागामध्ये हरिद्रा चांगल्या पद्धतीने येईल का? तर ही जे फुले हरिद्रा जी शिफारसीत केलेली आहे ती प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामधील जे काही काळ्या खोल जमिनी आहेत त्याच्यामध्ये प्रयोगांती शिफारसीत केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कुरकुमीचं प्रमाण हे 5% पेक्षा जास्त मिळते जे आपल्याला सेलम मध्ये 3.5 ते 4% मॅक्झिमम मिळतं. परंतु याच्यामध्ये अजूनही महत्वाचा घटक आहे की आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब किती आहे. आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब जर हा 1% पेक्षा जास्त असेल तर नक्कीच आपल्याला कुरकुमीचं प्रमाण हे फुले हरिद्रामध्ये 5% पेक्षा जास्त मिळणार आहे. आणि मी मगाशी सांगितले की त्याप्रमाणे A ग्रेडची जी हळद आहे A ग्रेडची हळकुंड आपल्याला सेलम मध्ये साधारणतः 60% मिळतात. या जातीमध्ये आपल्याला जवळपास 80% मिळतात. त्यामुळं हळकुंडाची जाडी लांबी जसं मी सुरुवातीला हरिद्राचा फोटो सुद्धा दाखवला त्याच्यामध्ये जी काही आपले मुख्य हळकुंड आहेत आणि ज्याला उपहळकुंड आपण म्हणतो हे उपहळकुंडाची जाडी सुद्धा आपल्याला अगदी 4 ते 5 सेंटीमीटर लांब आणि जाडी 1-1.5 सेंटीमीटर पेक्षा जास्त असलेली आढळते. त्यामुळे यांची फण्यांची संख्या मोठी असल्यामुळे किंवा फण्यांची जाडी जास्त असल्यामुळं या जातीची निवड किंवा लागवड आपण करावी आणि आपल्या परिसरामध्ये ती सुद्धा चांगली येऊ शकते, काही अडचण नाही. सर माझा एक प्रश्न होता.
हा नमस्कार सर. सर माझा एक नमस्कार. प्रश्न होता. 2 झाडामधील अंतर किती ठेवायचं? 2 झाडं मला वाटतं तुम्ही उशिरा जॉईन झाला. मी सुरुवातीला सांगितलं की जसे आपले गादी वाफ्याची 2 सऱ्यामधली किंवा 2 बेड मधलं अंतर आहे त्यानुसार आपल्याला करायचे, कारण आपली झाडांची संख्या जी आहे ती एकरी साधारणतः 22 ते 23,000 लागणं गरजेचं आहे बेडवरती असेल तर. 5 फूट असेल तर आपण 2 रोपामधलं जे अंतर आहे, 2 ओळीमधलं अंतर आपल्याला फिक्स ठेवायचं आहे की 1 फूट ठेवायचं आहे, परंतु 2 रोपामधलं अंतर जर आपले 5 फुटावरचे बेड असतील किंवा 5 फूट 2 बेड मधलं अंतर असेल तर 2 रोपामधलं अंतर आपल्याला सरसकटपणे 9 इंच ठेवायचं आहे. जर आपले 4.5 फुटाचे असतील तर ते 10 ते 11 इंच आपल्याला ठेवायचे आहे, आणि जर 4 फुटाचे बेड असतील तर 1 फूट बाय 1 फुटावरती आपली लागवड करायची आहे. म्हणजे आपल्याला जी काही नंबर 1 माहिती मिळाली बरं का सर, बेस्ट मिळावाची माहिती मिळाली, कारण सीझनच्या तोंडावर बरं का. धन्यवाद. याचं श्रेय प्रामुख्याने आपले माननीय खासदार हेमंत पाटील साहेबांना जातं की ज्यांनी आपल्या भागासाठी प्रामुख्याने हे बाळासाहेब ठाकरे हरितगृह संशोधन केंद्र सुरू केलं. आणि अगदी म्हणजे जे काही महाराष्ट्राची गरज होती की हळद पिकामध्ये अशा प्रकारचं एक संशोधन केंद्र आपल्या भागासाठी मराठवाड्यासाठी हवं होतं, ते झालेलं आहे. आणि त्या माध्यमातून देशमुख साहेब असतील, कदम साहेब असतील, अगदी चांगल्या पद्धतीनं योग्य दिशेनं आपल्या या संशोधन केंद्राची वाटचाल चालू आहे. चालू वर्षीचं जर आपण पाहिलं तर चालू वर्षी आपल्याकडे पाऊस लवकर सुरू झालेला आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण उशिरात उशिरा मे एंड पर्यंत लागवड करावी. मराठवाडा विदर्भामध्ये आपण उशिरात उशिरा 20 ते 25 जून पर्यंत लागवड जी आहे ती लागवड आपण करू शकतो. त्याच्यापेक्षा उशीर केल्यास आपल्याला उत्पादनामध्ये किंवा त्याच्या वाढीमध्ये परिणाम झालेला जाणवेल. आदरणीय डॉक्टर जितेंद्र कदम सरांनी अगदी हंगामाच्या सुरुवातीला आपल्या विनंतीला मान देऊन माननीय बाळासाहेब ठाकरे हरितगृह संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन बैठकीसाठी आपला अमूल्य वेळ दिला. खरं म्हणजे सरांच्या माग खूप कामाचा लोड असतो, परंतु त्यांनी कार्यालयीन काम संपल्यानंतर 6ची वेळ आपल्या सर्वांना दिली आणि सर्व मान्यवर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली. या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित झाले. आपल्या केंद्राच्या वतीनं आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आमच्या व्यवस्थापक संचालक आदरणीय राजेंद्र कदम सर यांनी पण खूप वेळ देऊन आपला हे संपूर्ण कार्यक्रम ऐकला आणि सरांनी प्रस्तावना आणि बाकी पार्टिसिपेशन पण चांगल्या पद्धतीने केलं. तर व्यवस्थापक संचालक आदरणीय RS कदम साहेब यांचे मी आभार मानतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला हा संशोधन केंद्राचं काम आता चांगलं सुरू आहे आणि वेगवेगळ्या विषयावर आपण हे कार्यक्रम घेत आहोत. हा पहिलाच आजचा या हंगामातला सुरुवात होती म्हणून डॉक्टर